काय तुमच्याही आयुष्यात चिंता आणि संघर्ष आहे का? कधी कधी असं वाटतं का की आपण हरवलोय, यश आपल्यापासून दूर राहिलंय, सगळी लोक आपल्या खूप पुढे गेलेत आणि आपण खूप मागे राहिलोय. काय तुम्हाला जीवनात शांतता आणि ठाम मार्गदर्शन हवंय? अर्जुनाचंही असंच झालं होतं. जेव्हा युद्धाच्या रणभूमीवर तो हरवल्यासारखा वाटत होता, तेव्हा त्याला मार्गदर्शन मिळालं भगवद्गीतेतून. आणि हाच ग्रंथ हजारो वर्षानंतर आजही तुमच्या जीवनाला दिशा देऊ शकतो. आता विचार करा, तुम्हाला हे शाश्वत ज्ञान मिळवायचं आहे का? मग या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि भगवद्गीतेतील अमूल्य धडे तुमच्या आयुष्यात लागू करा. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. पहिली शिकवण, वेळेचं महत्त्व. या जगामध्ये सगळ्यात मौल्यवान आणि किमती कोणतीही धनसंपत्ती नाही, तर वेळ आहे. कारण गेलेलं धन पुन्हा मेहनत आणि परिश्रम करून कमवता येईल, परंतु गेलेली वेळ पुन्हा मिळवता येणार नाही. खरं तर हा तो खजिना आहे जो क्षणात कोणालाही शक्तिशाली बनवू शकतो आणि कोणालाही कमजोर करू शकतो. ना आपण आपला भूतकाळ पुन्हा आणू शकाल, ना आपण भविष्य पाहू शकाल. हा पण आत्ताचा क्षण आपण पाहू शकतो, त्यालाच आपण वर्तमान म्हणतो. या वर्तमानात एकतर आपण गेलेल्या क्षणांचं दुःख करत बसू शकतो, किंवा जे येणार आहे त्याची वाट बघण्यात स्वतःला बेचैन करू शकतो. पण जे पण आपल्याला करायचं आहे ते याच क्षणामध्ये आपल्याला करायचं आहे. जर आपण योग्य वेळेची वाट पाहत राहणार तर आता आपल्या हातात असलेली वेळ भूतकाळात बदलून जाईल आणि पुन्हा आपल्याला कधी मिळणार नाही. म्हणून जीवनात काहीही करण्यासाठी जास्त वेळ घालवत बसू नका. त्या गोष्टीला त्याच वेळी पूर्ण इमानदारीने आणि निष्ठेने करण्याचा प्रयत्न करा. कारण वेळेचा सदुपयोग आपल्याला चांगल्या गोष्टीकडे घेऊन जातो. कधीही जीवनामध्ये हा विचार करू नका की जे आपण मिळवलं आहे ते आपल्याकडेच राहील. जे आज आपलं आहे कदाचित उद्या ते दुसऱ्या कोणाचं असेल. म्हणून वेळेचा योग्य आदर आणि योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. कारण वेळ सगळ्यात बळवान आणि बहुमूल्य असते. दुसरी शिकवण, संशयाच्या वर जाऊन काही गोष्टींचा स्वीकार करा. मित्रांनो, आपलं आयुष्य गाडीसारखं आहे आणि शंका ही त्या गाडीच्या ब्रेकसारखी आहे. आणि त्या ब्रेक वापरून आपण चुकीच्या दिशेला जाण्यापासून वाचतो. पण जर आपला पाय सतत ब्रेकवर असेल तर आपली गाडी काही पुढे सरकणार नाही. त्याचप्रमाणे जीवनात प्रत्येक वेळी आणि प्रत्येक गोष्टींवर शंका घेतल्याने आपण कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि जीवनात मागे राहतो. आपल्याच विचारांवर संशय निर्माण करतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टींचा शोध लावण्यास भाग पाडतो, ज्यामुळे आपण प्रत्येकामध्ये दोष शोधू लागतो आणि कधीही मनापासून कशाचाही स्वीकार करत नाही. जीवनात पुढे जायचं असेल आणि काहीतरी साध्य करायचं असेल तर निसंशय गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. योग्य प्रमाणात संशय हे बुद्धिमान व्यक्तीचे चिन्ह मानले जात असले तरी अतिशंका हे एक विष आहे जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते. म्हणूनच वस्तू आणि लोकांमध्ये उणीवा आणि कमकुवतपणा शोधण्याऐवजी त्यांच्या चांगुलपणाचा आणि सकारात्मकतेचा केवळ स्वीकार न करता त्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. कारण प्रत्येक गोष्टीवर शंका घेणारा माणूस कधीही आनंदी होऊ शकत नाही. त्यामुळे आतापासून तुमच्या शंकांवर शंका घ्या आणि तुमच्या विश्वासावर विश्वास ठेवा. कारण खरा आनंद केवळ त्यावर विश्वास ठेवूनच मिळेल, त्यावर शंका घेऊन नाही मिळणार. तिसरी शिकवण, विनाशाची पहिली पायरी आहे अहंकार. काय आपण कधी विचार केला आहे का की या जगात आपल्याला आणणारं सुद्धा दुसरंच कोणी आहे? या जगात आल्यानंतर आपलं नाव ठेवणारं सुद्धा दुसरंच कोणी आहे? आणि पूर्ण आयुष्यभर आपण जे कमावलं उद्या ते दुसऱ्याच कोणाचं होईल. तर ह्या जगात येण्यापासून ते जाण्यापर्यंत आपलं स्वतःचं असं काहीच राहणार नाही. तर एवढा अहंकार कसला करायचा? का लोक आपल्या सक्सेसचा, आपल्या वस्तूंचा किंवा आपल्या पैशाचा अहंकार दाखवतात? जे पण आज आपण कमावलं आहे कदाचित उद्या ते आपलं नाही राहणार. जरी आपलं राहिलं तरी आपण गेल्यानंतर ते कोणाचं ना कोणाचं होणारच. मग एवढा अहंकार करायचा काय फायदा? आपल्या धनसंपत्तीला आपला स्वाभिमान मानणारे आणि दुसऱ्यांना खालच्या पातळीवरचे दाखवणारे लोक नेहमी हे विसरून जातात. ज्या धनसंपत्तीला ते स्वाभिमान समजतात मुळात ती त्यांच्याकडे राहणारच नाही. अहंकार आणि घमंड आपल्या विचारांना दिशाहीन बनवतात आणि आपल्याला विनाशाकडे घेऊन जातात. ज्या विचारांद्वारे आपण मोठं काही अचीव करू शकतो तेच विचार मग दुसऱ्यांच्या निंदेसाठी, दुसऱ्याचं वाईट पाहण्यात लागतात. अहंकारामध्ये असलेल्या व्यक्तीला हे समजतच नाही की चांगलं काय आणि वाईट काय. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतो. असं केल्याने तो व्यक्ती खड्ड्यात जाणार आहे. म्हणून जीवनात नेहमी विनम्रता ठेवायची. लहान मोठे, श्रीमंत गरीब सगळ्यांची आदरपूर्वक वागायचं आणि दुसऱ्यांची मदत करायची.
त्यांच्या सुखामध्ये सुखी राहायचा, कारण अहंकार, घमंड आणि ईर्ष्या विनाशाची पहिली पायरी आहे. चौथी शिकवण, राग आपल्याला पोकळ बनवतो. आपण सगळेजण कोणाला ना कोणाला कळत न कळत रागामध्ये वाईट साईड बोललो असो किंवा रागामध्ये कोणती तरी वस्तू तोडली असेल, तर हा नेमका राग आहे तरी काय? जी गोष्ट आपल्याला करायचीच नसते ती आपण रागात करून टाकतो. श्रीमद भगवद्गीतेनुसार राग ही अशी भावना आहे जी माणसाला हळूहळू पोकळ बनवत जाते. ज्या प्रकारे वाळवी मजबूत लाकडाला आतून खाऊन कमकुवत बनवते, त्याच प्रकारे राग माणसाच्या मानसिक इंद्रियांवर वर्चस्व गाजवून आतून कमजोर करायला लागतो. रागाच्या आहारी गेलेला व्यक्ती ना कोणाच्या आदर सन्मानाची चिंता करतो ना नात्यांची. तो फक्त स्वतःला सर्वश्रेष्ठ मानायला लागतो. रागामध्ये माणूस स्वतःवरील नियंत्रण सोडतो आणि हिंसक व आक्रमक पद्धतीने वागायला लागतो. रागामध्ये घेतलेला निर्णय आणि रागामध्ये केलेल्या कामामध्ये नेहमी निराशाच हाती लागते. हळूहळू राग आपल्या मनामध्ये घर करायला लागतो आणि त्यामुळे आपण आतून पोकळ आणि भावनाहीन बनत जातो. म्हणून सक्सेस आणि हॅपीनेस यांना मिळवण्यासाठी आपल्याला विनम्रता आणि प्रेमाचा रस्ता निवडावा लागेल. जीवनात रागाला स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नका. राग आल्यानंतरही स्वतःला शांत आणि विनम्र ठेवण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने आपला राग तर कमी होईलच आणि त्याला नियंत्रणात सुद्धा आपण ठेवू शकतो. पाचवी शिकवण, माणूस आपल्या विचारांचा पुतळा आहे. जगातील सगळ्या विद्वान लोकांना अलग बनवते ती गोष्ट आहे त्यांचे विचार. आपल्या सगळ्यांना बघायला गेलं तर सारखं शरीर आहे, एकसारखे आपण या जगात आलो आणि एकसारखे या जगातून आपण जाणार. परंतु माणसाचे विचारच आहेत जे त्याला सगळ्यांपेक्षा वेगळा बनवतात. आपले विचार ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सक्सेस मिळवून देऊ शकते. कठीण प्रसंगातून आपण सहज निघू शकतो आणि जगासाठी काही मोठं आणि महत्त्वपूर्ण कार्य करू शकतो. आपले विचार हे ओल्या मातीसारखे असतात, ज्याला आपण आपल्या आचरणानुसार आकार देतो. एक कुंभार जसं मडकं घडवतो तशाच आकाराचं आपलं आचरण असणार. नकारात्मक विचार करणारे लोक प्रत्येक गोष्टीत नकारात्मकताच पाहतात, ज्यामुळे ते कोणत्याही गोष्टीमध्ये चांगलेपणा आणि सकारात्मकता पाहत नाहीत. अशी लोक दुःखांमध्ये आणि निराशेमध्येच राहतात आणि जी लोक सकारात्मक विचार ठेवतात ते नेहमी समस्येचा सामना करतात आणि आपलं लक्ष्य प्राप्त करतात. ते जीवनात कधीच हार मानत नाही. आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवावं लागेल की आपण जसा विचार करू तसेच आपण बनत जाऊ. म्हणून नेहमी एक स्पष्ट विचार, स्थिर विचार असणं गरजेचं आहे. कारण जगाला बदलण्यासाठी पैशाची किंवा अन्य गोष्टींची गरज नाही, तर गरजेचे आहे क्रांतिकारी विचारांची. यश आणि अपयश हे केवळ आपले विचार आहेत. जर आपण कधी हार मानली नाही तर आपण कधीच अपयशी होणार नाही. एकतर यशस्वी होऊ, नाहीतर त्यातून शिकू. सहावी शिकवण, कठीण प्रसंगातून शिका. जीवनात खूप वेळा हरल्यावर आपण निराश फील करायला लागतो आणि आपलं मन दुःखाच्या समुद्रात बुडून जातो. तेच जेव्हा आपण काहीतरी अचीव करतो तेव्हा तोच मन आनंदाने नाचायला लागतो. परंतु कधी आपण हा विचार केला आहे का की यश आणि अपयश फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन आहे? जर आपण हरलो तर त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे पाहिलं तर त्याच हरण्याला आपण विजयामध्ये कन्वर्ट करू शकतो. कारण जीवनातील प्रत्येक अडचणींमध्ये संकटाशी लढण्याचे आणि त्यावर मात करण्याचे रहस्य दडलेले आहे. प्रत्येक समस्या आणि अडचण ही आपल्या चुका ओळखण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी असते. प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती जीवनात सर्व काही बरोबर करू शकत नाही, त्यामुळे त्याला संकटांचा सामना करावाच लागतो. अशा वेळी निराश होण्यापेक्षा समस्यांचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. त्या गोष्टीकडे लक्ष द्या ज्यामुळे परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. असं केल्याने आपण आपल्या कमीपणावर लक्ष द्यायला लागतो आणि त्यातून शिकून चांगल्या भविष्याकडे वाटचाल करतो. म्हणून जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये हे लक्षात ठेवा की येणाऱ्या समस्या आपल्याला काहीतरी नवं शिकवण्यासाठी येतात. म्हणून समस्यांना घाबरून जाण्यापेक्षा त्यातून आपल्याला शिकता आलं पाहिजे आणि एक चांगलं व्यक्तित्व घडवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सातवी शिकवण, आपलं सिक्रेट कोणालाही सांगायचं नाही. ना भीती, ना भावना, ना पैसा. माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याचे रहस्य. कोणी कितीही मोठा किंवा सामर्थ्यवान असला तरीही त्याच्या विनाशाची चावी
त्याचे रहस्य असतात. म्हणूनच जर तुम्हाला नेहमी खंबीर आणि नेहमी आनंदी राहायचं असेल तर तुमचे गुपिते कोणालाच सांगू नका. तुमच्या जवळच्या मित्रांनाही सांगू नका, कारण कोण कधी तुमचा हेवा करायला लागेल हे सांगू शकत नाही. ज्या प्रकारे रामायणामध्ये विभीषणाने रावणाच्या अमृत कुंडाचे रहस्य श्रीरामांना सांगितले, तसंच जर आपला अंत पाहणाऱ्या व्यक्तीच्या हातात आपले सिक्रेट सापडले तर रावणासारखा आपला विनाश निश्चित आहे. म्हणून समजूतदारपणा यातच आहे की आपले सिक्रेट आपल्याकडेच राहू द्यायचे. 8वी शिकवण, सक्सेससाठी कॉपी करू नका. जीवनाच्या परीक्षेमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी आपण काय नाही करत. आपण खूप परिश्रम करतो, परंतु एवढं सगळं करून सुद्धा काम होत नसेल तर आपण सक्सेसफुल लोकांची कॉपी करायला लागतो. स्कूलमध्ये असताना आपण कदाचित केलं सुद्धा असेल, पण कॉपी करताना आपल्याला जे येतं ते सुद्धा आपण विसरून जातो. परंतु जीवनाच्या परीक्षेत असं अजिबात होत नाही, कारण प्रत्येकाचा पेपर वेगवेगळा असतो. प्रत्येकाचे जीवन अलग अलग समस्यांनी भरलेलं असतो आणि त्या समस्यामधून निघण्याचा मार्ग सुद्धा अलग अलग असतो. म्हणून आपल्याला आपल्या जीवनात सक्सेस मिळवायचा असेल तर स्वतःच्या समस्यांचे उत्तर स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणून जीवनाच्या परीक्षेत टॉपर बनायचं असेल तर पुढे चालत राहा आणि शिकत राहा, कारण कॉपी करून योग्य सक्सेस नाही मिळणार. तुम्ही शिकण्यापुरता नक्की कॉपी करू शकता, पण जेव्हा तुमची स्वतःची स्टाईल डेव्हलप होईल तेव्हा असं करणं सोडावं लागेल. तर मित्रांनो, भगवद्गीता फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही, तर ते जीवन जगण्याचा मॅन्युअल आहे. यातली प्रत्येक शिकवण आपल्याला या संघर्षमय जीवनात दिशा दाखवते. तर आता प्रश्न आहे, तुम्ही तयार आहात का या ज्ञानाचा आपल्या जीवनात वापर करण्यासाठी? जर हो तर हा प्रवास आजच सुरू करा. मराठी बुक रीडर्सला सबस्क्राईब करा, कारण इथेच मिळणार आहे ज्ञान, शांतता आणि यशाचा मार्ग. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.